तुम्ही काय ओळखता? वासुदेवाक मीच ओळखते. वासुदेव माणूस कसं वाटत? हो यो वासुदेव औषध मारून बापाशी रामराम करी. पुन्हा पुन्हा नमस्कार करू नका. मला सांगा हे कोणी केलं? काय? हे सर्वात कोणी केलं? माझा चेडूच करता. मग त्यावर सडा शिंपड्याला आई म्हणाली. काय उत्तर दिलंय ना? मी काय करावं? तू मला शिकू नयेस. उद्धड बोलते, उलट उत्तर देते. उद्धड मी बोलले बाबा. अरे वा, बाबा असं तू उरली? काय? असं तू उरली? नाही हो. नाही, माझा चेडू असा. आई काय सांगते? आईनं सांगितलं. कोणी त्यांनी सांगल्या मग बरोबर मग तेच म्हण. तसा बरोबर मग राजानू काय झालं माहिती का बघा सगळा खरडान गेला बघा तो मोठलो ना हरिसून हरिला शेणात घसरून पडली. त्याचे डोळे फुटले घरात दिसला नाही असाच करता माझा चेडवा नुसतं पाणी बघितलं होतं आणि खाटल्या बदल खातात एकंदरीत तुमच्या भांडणाचं कारण माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून आता यावर माझ्याकडे एक पर्याय आहे. सांगा यानंतर तुमच्या घरात कधीच भांडण होणार नाही. सांगा सांगा मी आहे कंटाळलो. असा मार्ग तुमच्या जवळ आहे. मार्ग मी या राज्याचा तरुण तडफदार उमदा राजकर्ता आहे. या राज्याला मला तशीच शोभणारी महाराणी सुद्धा हवी. बघतोय मी काय असली तर सांगतोय तुमचा नको, आम्ही ती पाहिली आणि म्हणून अगदी आनंदानं हसत मोठ्या मनानं विवाहासाठी तुमच्या कन्येचा फक्त हात आम्ही मागतोय. देता का? तुझं देऊया कोणतं मला काय लग्नासाठी काय कधी खळा खाया बापल्याच्या जन्मा केला. राजा फसवतो, चेष्टा करतो, चेष्टा करतो. आपला गौरी घराणा सकाळपासून रात्रीपर्यंत शेणात वावरणार हे ते मोठे राजा आपल्या चेडा लगीन करते. तुम्ही सांगा जरा सांगा. उठा. राजे लहान तोंडी मोठा घास घे तू स्वच्छ बोला. चोच बोला. राजालू तुम्ही मोठे तुमचा मान मोठा मग पण ह्याचा काय सांगला तर नाही जमत. कारण का? तर आमचा या गवळी घराना सकाळपासून रात्रीपर्यंत शेणा वावरणार आणि तुम्ही येते मोठे राजा लोक काय म्हणतले? आम्ही धर्मनिरपेक्ष राजकर्ते आहोत. जात पात गरिबी श्रीमंती आम्ही केव्हाच पाहिली नाही. याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही फक्त होकार द्या. काय म्हणताय? चेष्टा करणं नाही पद्धत आहे त्यांचा. आणि रोहिणी पुत्र बरोबर. अरे बापरे आई तू एकदा समजून सांग ना. उगीच आपल्यामुळे त्यांना त्रास होतो ना. मनाने सांगते ते सांगतो. त्यांचा काय ना त्यांचा कोणी देश परत बरोबर आजच्या ह्याच्यापासून जर याचा भांडण आला नाही का काय पाठवलं काय केलं? आई तू जरा एकदा प्रयत्न कर. हा काम बरा कर. हो सांग ना. या पोराचा 2 वर्ष माका लगीन करूचा नाही समजला ना. या पोराचा लगीन झाला काही सगळी कामं माका करू पाहिजे घरात. वासुदेव काही बोलले? वासुदेव बोलले. चर्चा झाली. चर्चा आमची झाली. म्हणाले राजांबरोबर बोला माका नाही समजत तेव्हा तूच जा म्हणाल. पण राजानु कसा मी माणूस भोळा असेल. माझ्यासारख्या भोळा माणूस तुमका कोण गावात आहे का? आणि मी माझ्या मनात कधी काही लपून ठेवत नाही. जा काय खरा असा तर सांगतलंय. आणि तुमच्यासारख्या राजांका म्हणजे फसूच नाही. बरोबर. कारण राजा म्हणजे लाखो जीवाचं पोषितो म्हणतात. हुशार आहात. राजा म्हणजे देवासारखा असता. माझ्या देव माणसा फसवणं माका सोबत. खरं सांगा. तेव्हा मी काय म्हणते, मी तुमका खरं सांगतोय. या पोराचा 2 वर्ष आमका लगीन करू गावाचा नाही. 2 वर्ष? होईत का हो? त्या मंग गिरेमान गिरेमान सांगितलं कोणी? ज्योतिष वासुदेव काही बोलले नाही? तुमका सांगलं का ते वासूच्या नादीक लागा नको. सूर्य गेले भीतर उठा उठा या पेले तरी काय तरी सांगू कुठं? मी सांगा तुमचा काय सांगा.
हात सोडा हात सोडा हात सोडा तरी आता बोला आता बोला असं कधी कधी त्यांचं होतं राजानू मदत का रागवला माझी फसवणूक तुम्ही का केला? कोणी गेली तुम्ही केला. काय आला तुम्ही तुमच्या कन्येचा 2 वर्ष लग्न करू शकत नाही ही गोष्ट माझ्यापासून का लपविली? किती तुझ्या राशीत मंगळ आहे. काय मंगळ चढवा हा कधी आला मंगळवार उपवास धरता माहिती होतो मंगळ आला कधी मंगळ कधी येलो सांगितलं कोणी विचारा राजानू हा तुमचा कोणी सांगला सांगितलं कुणी? हो उपकार त्या माऊलीचे. कोणाचे? तिने मला सांगितलं कोणाचे त्या माऊलीचे. ती माऊली ना ह्याचा लगीन जाता म्हणा ती माऊली म्हणजे आणि मंगळ हे काय ना उद्या ह्याचा लगीन झाला तर त्याका शनी लागतो ला कसा तो? दुसऱ्या दिवसापासून त्याका शनी थापू आहे घरातला जेवण करू आहे त्याच्यासाठी सांगता आता अरे राजा तर तुमका असं वाटत होतं तुम्ही तुमच्या भटाकडे जाऊ तसं काहीच नाही बाबू भटीकडे गेला तरी सांग नको. मला तुमच्यावर विश्वास आहे. 16 दिवसात मी आपलं माझ्या चढवाचं होय झालं आपला हात दिसतोय. आई वडिलांच्या साक्षीनं काही हो, हो. हरकत नाही. शुभमंगल सावधान सावधान सावधान. पंचायतला खोटा चढू लहानाचा मोठा कधी जाता आणि पक्षासारखा उडा जमुना डोळ्यात गंगा जमुना डोळ्यात तुझ्या घरी तू सुखी राहा. तुझ्या घरी तू सुखी राहा. प्रत्येक चढवा गेला एक दिवस दुसऱ्याच्या घराकडे जाऊचा लागता आज माझ्या एकुलता या चढवाचा लगीन झाला आणि त्या एका राजा बरोबर झाला पण चढवा या गरीब बापाशीकडे तुका देव काय लागू बाबा का बोलताय तुम्ही आजपर्यंत माझ्या सर्व इच्छा आपण पूर्ण केला तो पण आज ती तुमची लाडकी कन्या तुम्हाला सोडून दूर जाते ना चढवा आणि जात असते वेळी या लाडक्या कन्याला तुम्हाला काहीतरी द्यायचंय बाबा तुम्हाला जर द्यायचं नसेल ना तर एक लहानशी इच्छा आहे माझी चढवा चढवा मा तुका वयात आला अगो या बापाची परिस्थिती जरी नसती तरी या बापू तुका हाडून ती तर बापाशीचा शब्द साथ एकच इच्छा आहे माझी बालपणापासून त्या गौरी मातेचं भजन पूजन मी केलंय हो. बालपणापासून त्या गौरी मातेचा उपवास मी धरलाय मग जात असते वेळी बाबा जर तुम्हाला मला काहीतरी द्यायचं असेल ना तर बाबा मला माझ्या गौरी मातेची मूर्ती हवी आहे माझ्या मनात लायलं तो माझ्या मनात लायलं कारण माझ्या मनाकडे सुद्धा हे एकच प्रश्न हे होतो या माझ्या घरात सूर्य माझा गौरी मातेचा का कारण या भाई माणसाकडून ती अपेक्षा नाही कारण तुझा उपास असताना सहा भाई माणूस पाटणारा बसाल भाषे वाजून खाता उद्याचा पुण्यात सुद्धा काय तेव्हा चढवा कडकडून मात्र सोडू नको आई गौरी माता सदैव उपास मात्र सोडू नको गौरी नशीब माझी कोणी भूक नाही
चढू त्याला काय त्याला